नमस्कार सर्वांना। आज मी बनवणार आहे नायलॉन खमण। चला तर मग सुरू करूया। मी एका पातेल्यामध्ये अर्धा कप पाणी घेतलेलं आहे, 1 टीस्पून निंबू फूल म्हणजे सायट्रिक ॲसिड घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ आणि त्यामध्ये 3 टेबलस्पून साखर घेतलेली आहे। आता यामध्ये 2 टेबलस्पून मी तेल घेणार आहे। आता हे जे सगळं मिश्रण आहे आपल्याला पाण्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे आणि ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत त्या वितळवून घ्यायच्या आहेत। तुम्ही हँड मिक्सरचा सुद्धा इथे वापर करू शकता। आता हे चांगल्या प्रमाणे मिक्स झालेलं आहे। आता आपण त्यामध्ये हिंग घेऊया। 1 कप बेसन आता मी घातलेलं आहे आणि हे बेसन आता आपण छानपैकी मिक्स करून घेऊया। गुठळ्या जर होत असतील तर त्या मोडून टाकायच्या आहेत, गुठळ्या ठेवायच्या नाही आहेत आपल्याला मिश्रणामध्ये। आता हे छान मिक्स झालेलं आहे। आता मी इथे पाणी थोडं कमी आहे म्हणून 2 टेबलस्पून अजून पाणी मी वाढवलेलं आहे। आता पाणी वाढवल्यानंतर आता आपण हे मिक्स झाल्यानंतर हे मिश्रण आपल्याला 10 ते 15 मिनटं झाकून एका साईडला ठेवून द्यायचं आहे आणि तोपर्यंत एका ट्रेला आपण ग्रीस करून घ्यायचं आहे तेल लावून। आता हे तेल लावून ग्रीस झालेलं भांडं तयार आहे। आता हे बघा बारीक बबल्स आलेले आहेत। आता यामध्ये मी 3/4 टेबलस्पून म्हणजेच पाऊण चमचा एवढं खाण्याचा सोडा वापरला आहे। त्याच्यावर थोडं पाणी घालते आणि मग आपल्याला हे मिश्रण एकाच बाजूने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे बघा मिश्रण एकदम फ्लफी झालेलं आहे, कलरसुद्धा बदललेला आहे। आता त्या ग्रीस केलेल्या ट्रेमध्ये घालून आपण त्याला पाणी उकळते त्या भांड्यामध्ये बरोबर 15 ते 20 मिनटं हाय फ्लेमवरती उकडवून घ्यायचं आहे। हे बघा ह्याच्या कडासुद्धा आता सुटलेल्या आहेत। आता आपण गॅस बंद करून घेऊया। आता आपण फोडणी देण्यासाठी 1 टेबलस्पून तेल, त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि 1 उभी कापलेली मिरची घातलेली आहे। त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर टाकते आणि 1.5 टेबलस्पून होईल इतपत साखर आणि चवीनुसार थोडंसं मीठ आणि आपण आता ह्याच्यामध्ये फोडणी झाल्यावर पाणी टाकायचं आहे, अर्धा कपपेक्षा पण जरा कमी। आता हे पाणी उकळल्यानंतर थंड करायचं आणि हे जे आपला ट्रे होता त्या ट्रेच्या कडा निघालेल्या आहेत आणि ढोकळा थंड झालेला आहे। फोडणीसुद्धा थंड करून घ्यायची आहे आणि मग ह्यांना ढोकळा कट करून त्यावरती आपल्याला आता फोडणी टाकायची आहे। आता आपण वरती बाजूच्या कडा सैल करून घेऊन त्याच्यामध्ये फोडणी टाकायची आहे। हे पहा किती छान नरम असा नायलॉन खमण आपला तयार झालेला आहे, नायलॉन ढोकळा। आता आपण फोडणी टाकायची आहे। हे बघा आपला नायलॉन खमण खाण्यासाठी रेडी आहे। धन्यवाद।